नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आपण 5वी नवोदयचे स्कॉलरशिपचे, त्याच्यानंतर 8वी NMS या स्पर्धा परीक्षेचे, अशा अनेक स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ बघितलेले आहेत. आज आपण इयत्ता 5वीच्या गणिताच्या पुस्तकातील व्हिडिओ बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आज आपण स्वाध्याय सॉल्व्ह करणार आहोत. अधिक उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील. चला विद्यार्थ्यांनो, बघूयात आपण आज पहिलं गणित काय आहे ते. बघा, पहिलं गणित आहे. आबांनी 10,000 रुपयांपैकी 7,000 रुपये शाळेला देणगी दिलेली आहे. उरलेली रक्कम प्रत्येक इयत्तेत सर्वांगीण प्रगती दाखवणारा एक याप्रमाणे 6 विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून समान वाटण्यास सांगितले, तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला किती रुपयाचे बक्षीस मिळालेले आहे. खूप सोपा प्रश्न आहे. तुम्ही नवोदयचे प्रश्न सोडवलेले विद्यार्थी आहात, त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न तर नक्कीच लवकर सुटणार आहे. पण जे विद्यार्थी नवोदयच्या व्यतिरिक्त होते किंवा जे विद्यार्थी आता बेसिक सगळ्या गणिताच्या क्रिया शिकलेल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी बघा की त्यांनी खूप काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. अशा गणितामध्ये काय करायचं आहे. आबांजवळ रक्कम असलेली किती होती विद्यार्थ्यांनो? 10,000 रुपये, हो की नाही. त्यामधील 7,000 रुपये रक्कम आबांनी काय केलेली आहे? 7,000 रुपये रक्कम आबांनी देणगी दिलेली आहे. म्हणजे उरलेली जी रक्कम आहे ना विद्यार्थ्यांनो, ती आहे 3,000 रुपये, आहे की नाही. मग आता ही जी 3,000 रुपये रक्कम आहे ना, ते प्रत्येक वर्गातील एक विद्यार्थी आहे, तशा 6 विद्यार्थ्यांना त्यांनी ती इक्वल मध्ये वाटलेली आहे. तर मग ते एकूण एका विद्यार्थ्याला रक्कम किती गेलेली असं विचारलेलं आहे. बघा, 6 ज्यावेळेला असा प्रश्न येतो त्यावेळेला अगोदर वजाबाकीची क्रिया करायची आणि आलेल्या उत्तरामधून नंतर जी काही आपल्याला विद्यार्थी संख्या दिलेली आहे ती आपल्याला भागिलेमध्ये ठेवायची आहे. 6 पंच 30 आणि वरचे 2 शून्य जसेच्या तसे, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला 500 रुपये रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय सांगतो बघा. सहलीसाठी 50 मुलांकडून प्रत्येकी 260 रुपये वर्गणी जमा करावी लागलेली आहे. त्यापैकी 11,450 रुपये सहलीसाठी खर्च झालेला आहे. तर किती रुपये रक्कम शिल्लक राहिलेली आहे? बघा, खूप सोपं गणित आहे. 50 विद्यार्थी होते, आहे की नाही, आणि प्रत्येकी 260 रुपये रक्कम घेतलेली आहे. बघा, असे गुणाकार खूप सोपे असतात. हा शून्य जसं तसं मांडून घ्या. 5 ने 6 ला गुणायचा आहे. 5 सख 30, 30 ला शून्य हातचे आले 3, 2च्या डोक्यावर 5 दोन्ही 10 आणि 1 13, म्हणजे सहलीसाठी रक्कम किती खर्च झालेली आहे? 13,000 रुपये, आहे की नाही. आणि बघा, सॉरी, एकूण रक्कम जमा झालेली आहे 13,000 रुपये आणि त्यापैकी खर्च किती केलेले आहेत? 11,450. मग याच्यातून आपल्याला डिवायडेड करायचे आहेत 11,450 रुपये. ठीक आहे, जे काही उत्तर असेल ते आपलं. बघा, तुम्हाला अशी वजाबाकी तर अगोदरच शिकवलेली आहे विद्यार्थ्यांनो. अशा गणितामध्ये काय करायचं असतं. आता ह्या 3 ला कट करायचं, इथे 2 इथे ठेवला, हातचा 1 10 झाले, ह्याला कट केलं, परत इथे 9 राहिले, इथे 1 हातचा दिला, परत ह्याला कट केलं. ठीक आहे, सॉरी, ह्याला नाही कट करायचं, 10 झाले. मग हा 0 0 0, 10 मधून 5 गेले, 5 राहिले, परत इथे 9 मधून 4 गेले, परत 5च राहिले, आणि परत 2 मधून 1 गेला, 1 राहिला, आणि 1 मधून 1 गेला 0. म्हणजे रक्कम जी काही शिल्लक आहे ते किती आहे? 1,550 रुपये रक्कम आहे. तर अशा पद्धतीने हे गणित आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. चला विद्यार्थ्यांना, आपण पुढचं गणित बघणार आहोत. गणित क्रमांक 3. एका दुकानदाराने साखरेचे 50 किलोग्राम वजनाचे पोते 1,750 रुपयास आणले होते. ठीक आहे, आणि साखरेचा भाव नंतर कमी झाला, त्यामुळे त्याला ना ती साखर जी आहे ते 32 रुपये प्रति किलो या दराने विकावी लागलेली आहे. तर त्याला किती रुपये कमी मिळालेले आहेत? आता निश्चितच आपल्याला लक्षात येतं गणित वाचल्यावर की बघा, 1,750 रुपये, ठीक आहे, त्याची ओरिजिनल किंमत आहे आणलेली, त्याची खरेदी किंमत किती आहे? 1,750 रुपये. आणि नंतर त्याने काय केलेलं आहे माहिती का, की ही जी साखर आहे ना ते 32 रुपये प्रति किलो प्रमाणे विकलेली आहे. बघा, मग अशा गणितामध्ये काय करायचं, हे 2 शून्य तर राहतीलच. समजा 5 दोन्ही 10 ला 0, हातचा 1, 5 1 15 आणि 1 16, म्हणजे त्याला 1,600 रुपये त्या साखरेतून मिळालेले आहेत. आणि आणले किती होते त्याने? 1,750 ला आणली होती. तर मग या 1,750 मधून हे 1,600 जर आपण मायनस केले तर किती राहतील विद्यार्थ्यांनो? बघा, ते 150 रुपये. हा काय असेल? त्याचा तोटा असेल, कारण त्याने आणलेली रक्कम होती 1,750 आणि साखर विकल्यानंतर त्याला फक्त 1,600 रुपये मिळालेले आहेत. म्हणजे त्याचा 150 रुपये काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. नंतरचं गणित काय सांगतं बघा. दुकानदाराने 1,870 किंवा 1,870 रुपयास एक याप्रमाणे 7 कुकर खरेदी केलेले आहेत. एका कुकरची किंमत किती आहे? 1,870 रुपये. तर
ते सर्व कुकर त्याने 14 म्हणजे असे एका कुकरला 1870 रुपये द्यावे लागत होते, असे त्याने 7 कुकर खरेदी केलेले आहेत. आणि त्या सगळ्या कुकर नंतर त्याला ना 14,230 रुपयास विकलेले आहेत त्याने सगळे कुकर. तर त्याला त्याच्यामध्ये किती रुपये जास्त मिळाले किंवा किती रुपये कमी मिळाले असं विचारलेलं आहे. बघा आता 1870 रुपयाला एक कुकर, असे त्याने 7 कुकर आणलेले. ठीक आहे, मग आपण अगोदर 7 कुकरचं मूल्यमापन काढून घेऊया, ती किती रक्कम त्याला द्यावी लागलेली होती. 700 7 7 49 49 ला 9 हातचे आले 4 7 8 56 56 आणि 4 57 58 59 60 ला 0 हातचे आले 6 7 1 7 आणि हे हातचे किती झाले 14. तर किती झाले विद्यार्थ्यांना 7 1 7 आणि हे 13 झाले, सॉरी 13. तर किती झाले 13,090 रुपये. ठीक आहे, 13,090. आणि त्याने विकले कितीला माहिती का 14,230. तर या 14,230 मधून त्याची जी काही खरेदी किंमत होती ती आपल्याला वजा करावी लागेल, म्हणजे आपल्याला त्याला झालेला नफा जो आहे तो आता निश्चितच लक्षात यायला लागलाय आपल्या की त्याने 13,090 रुपयाला रक्कम देऊन कुकर घेतले होते, पण विकताना त्याने 14,230 रुपयाला विकलेले आहेत, म्हणजे त्याने नफा घेऊन विकलेले आहे. मग अशा गणितामध्ये आपल्याला काय करावं लागते, वजाबाकी करावं लागते. बघा मग आता ह्या 0 0 3 मधून 9 जात नाहीत, मग आपल्याला काटा छाटीचा वजाबाकी तर सगळ्यांना येतेच आहे. 13 मधून 9 गेले, 10 11 12 आणि 13 किती राहिले 4 एकाशी 1 1 4 मधून 3 गेला 1 आणि 1 मधून 1 गेला 0. तर 1,140 रुपये त्याला काय झालेला आहे विद्यार्थ्यांनो, नफा झालेला आहे. विद्यार्थ्यांना बघूयात आपण पुढचं गणित काय आहे ते. पुढचं गणित आहे, एका सोसायटीतील 14 कुटुंबांनी मिळून गव्हाची प्रत्येकी 98 किलोग्राम वजनाची 8 पोती आणलेली आहेत. त्यातील गहू त्या सर्व कुटुंबांनी समान वाटून घेतला, तर प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला किती किलो गहू आला असं विचारलेलं आहे. गणित अगदी सोपं आहे, कशा पद्धतीने करायचं याची उकल माहिती असणं गरजेचं आहे. बघा काय काय सांगितलेलं आपल्याला, दिलेली माहिती काय आहे, 14 कुटुंब आहेत आणि त्यांनी ना 98 किलोग्राम वजनाची 8 पोती आणलेली आहेत, है की नाही. 98 किलोची जर 8 पोती आणली असतील तर टोटल आणलेला गहू किती असेल बघा, 8 8 64 64 ला 6 सॉरी 4 हातचे आले 6 9 8 72 आणि 6 किती झाले 78. तर आणलेला गहू किती असेल 784 असेल. आणि तो गहू काय केलाय माहिती का, परत त्या कुटुंबाने काय केलेलं आहे, समान वाटून घेतलेला आहे. किती कुटुंबाने विद्यार्थ्यांनो 14 कुटुंबाने, म्हणजेच भागिले काय करायचंय 14 14 1 14 14 पंच 70 8 उरले आणि 14 सख 84, म्हणजे प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला किती किलो गहू येणार आहे 56 किलो येणार आहे. त्याच्यानंतर बघा गणित काय म्हणते ते 6वं, एका इमारतीवरील टाकीची धारकता 3000 लिटर आहे. ठीक आहे, एका इमारतीवर काय आहे, पाण्याची जी टाकी आहे त्याच्यामध्ये 3000 लिटर पाणी मावतंय. तर त्या इमारतीत 16 कुटुंब राहतात आणि प्रत्येक कुटुंबाने रोज 225 लिटर पाणी वापरलं तर त्या पूर्ण भरलेल्या टाकीतील पाणी सर्व कुटुंबांना पुरेल का, आणि जर पुरणार नसेल तर दररोज त्यांना किती पाणी बाहेरून घ्यावं लागणार आहे. गणित खूप सोपं आहे. एका इमारतीची धारकता किती सांगितलेली आहे 3000 लिटर. ठीक आहे, एवढं तर आपल्या लक्षात येतं. आणि कुटुंब किती आहेत 16 कुटुंब आहेत आणि प्रत्येक कुटुंब पाणी किती वापरतात 225. तर काय करायचं मग 225 गुणिले 16 करूया. ठीक आहे, 6 पंच 30 30 ला 0 हातचे आले 3 6 दोन्ही 12 12 आणि 3 15 ला 5 हातचा आला 1 6 दोन्ही 12 आणि 1 13. परत आपल्याला सेम या 1 ने गुणावं लागेल. 5 1 5 2 1 1 चा पाडा 2 पर्यंत म्हणला 2 1 चा पाडा परत 2 पर्यंत म्हणला परत 2 किती आले बघा 0 5 आणि 5 10 ला 0 हातचा आला 1 3 आणि 1 4 5 6 ला आणि 2 आणि 1 3. तर किती पाणी लागणार आहे त्या कुटुंबाला 3600 लिटर पाणी लागणार आहे. आणि त्याच्या पाण्याची धारकता किती आहे विद्यार्थ्यांनो 3000, म्हणजे त्या कुटुंबाला नंतर 600 लिटर पाणी जे आहे ते बाहेरून घ्यावं लागणार आहे किंवा 600 लिटर पाणी त्यांना कमी पडणार आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात अशाच नवीन एका सोप्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.